इंग्लिश मीडियम वर्सेस मराठी मीडियम. पार्ट 5. तुला माहिती आहे स्कूलमध्ये असताना सर्वात जास्त अटेंडन्स कोणत्या टॉपिकला असायची? अल्जेब्रा, जॉमेट्री. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे का? बायोलॉजीला मराठीत काय म्हणतात? जीवशास्त्र. अच्छा, मग तू आता मला वेगवेगळ्या ऑर्गन्सला काय म्हणतात ते सांग. ठीक आहे, चालेल. बाय द वे, ऑर्गन्सला काय म्हणतात? अवयव. हो. हार्ट, लंग्स, हृदय आणि फुफ्फुस, लिव्हर, स्टमक, यकृत आणि जठर, आणि किडनी, पॅनक्रियाज, मूत्रपिंड आणि स्वादुपिंड, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स. मज्जारज्जू आणि चेतारज्जू. मला ना ते प्रोसेसेस आणि सिस्टम्स खूप अवघड वाटायचे. जसं की काय ते रेस्पिरेटरी सिस्टम, त्याला तुम्ही काय म्हणायचं मराठीत? श्वसन संस्था. डायजेस्टिव्ह सिस्टम, पचन संस्था. एक्सक्रिटरी सिस्टम, उत्सर्जन संस्था. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, प्रजनन संस्था. आणि फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण. पण मला ना जेनेटिक्स हा टॉपिक खूप आवडायचा. हो का? हो. जसं की जीन्स, तुम्ही काय म्हणायचं जीन्सला? जनुके, क्रोमोझोम्स, गुणसूत्र, इव्होल्युशन, उत्क्रांती, हेरिडिटी, अनुवांशिकता. DNA, RNA. नाही, आम्हाला पण DNA आणि RNAच होतं. आणि आपल्याला मायक्रोबायोलॉजी पण होतं ना, काय ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मराठीत काय म्हणायचा? सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया, जीवाणू, व्हायरस, विषाणू, फंगाय, बुरशी, इन्फेक्शन, संसर्ग, इम्युनिटी. रोगप्रतिकार शक्ती. आमच्याकडे ना एक खूप फेमस स्टेटमेंट होतं जे मला अजून पण लक्षात आहे. काय? मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ सेल. आता याला मराठीमध्ये काय म्हणतात हे हिला कॉमेंट करून सांगा.